रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। दत्तगुरूंची कृपा लाभावी हे प्रत्येक दत्तभक्ताचे स्वप्न असते, पण त्यासाठी दत्तगुरूंना कोणत्या गोष्टी आवडतात हे जाणून घेतले तर ते स्वप्न निश्चितच साकार होईल। त्यासाठी तुम्ही हे सांगितलेले उपाय जरूर करून बघा। आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये, विषारी लहरी पसरतात, मृदू स्वरात संवाद करावा। कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत करावा। घरात हसतमुखाने वावरावे, मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे। घरातील नोकर वर्गावरही तारस्वरात ओरडू नये, कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या ऋणलहरी अशुभ अनुभव देऊ लागतात। अचानक पोट बिघडते, भूक मंदावते, अस्वस्थ वाटू लागते, म्हणून कोणाला चढ्या आवाजात रागवणे किंवा शिव्या देणे हे अदृश्य लहरींचे लक्षण आहे। काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये, मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो। शुभ लहरींचेही तसेच आहे। 12,000 मैलांवर असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते। वासराला पाहून गाईला पान्हा फुटतो। एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवतात। सफाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हात उंचावून आशीर्वाद देणार नाही, थँक्यूही म्हणणार नाही, पण त्याच्या मनाला होणाऱ्या आनंद लहरी तुमच्या शरीराभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार करून तुम्हाला आगळावेगळा उत्साह देतीलच। म्हणूनच दानधर्माचे अपार महात्म्य आहे। फक्त मनुष्य योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे, ती दाहक बोलण्याने अपमानित होते। म्हणून संवाद साधताना, मंत्रपठण करताना, स्तोत्रे म्हणताना, आरती करताना, पोथी वाचताना स्वर कमालीचा मृदू असावा। भले तुम्ही मग कितीही बैठक सत्संग करा, पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही। तुमच्या आरडाओरडा करणाऱ्या स्वभावाला कोणीच रिस्पेक्ट करत नाही। शक्य असेल तेवढे शांतपणे बोला, शांतपणे वागा, तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल, नाहीतर सगळं व्यर्थ आहे आणि देखावा आहे। हे उपाय केल्यास दत्तगुरूंची कृपादृष्टी तुमच्या कुटुंबाला लाभेल आणि तुम्ही आनंदात राहाल। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।